हॅलो फ्रेंड, वेलकम टू वाटाला. आजच्या गोष्टीचं नाव आहे दोन मित्र, हत्ती आणि ससा. एका जंगलात हत्ती आणि ससा असे दोन मित्र राहत होते. ते दोघे खूप जिवलग मित्र होते. ते जंगलात एकत्र फिरायचे. एके दिवशी हवामान खूप छान झाले होते. सर्वत्र हिरवे गवत पसरले होते. झाडाला कोवळी पानं आली होती. हत्ती आणि ससा पोट भरून जेवले आणि दोघे विश्रांती घेत असताना त्यांनी विचार केला की आपण एक खेळ खेळूया. यावर हत्ती म्हणाला, खेळ असा असेल की आधी मी खाली बसेन, तू माझ्यावरून उडी मारून दुसऱ्या बाजूला जायचं. नंतर तू खाली बसशील, मी तुझ्या अंगावरून उडी मारून दुसऱ्या बाजूला जाईन. पण या खेळात एकमेकांना स्पर्श करायचा नाही. ससा मात्र मनातल्या मनात घाबरला, परंतु मित्राचे मन मोडू शकत नव्हता. तो हा खेळ खेळण्यास तयार झाला. सर्वप्रथम हत्ती खाली बसला. ससा धावत धावत आला आणि हत्तीच्या अंगाला स्पर्श न करता उडी मारून दुसऱ्या बाजूला गेला. आता मात्र हत्तीची पाळी आली. ससा खाली बसून होता. त्याला मात्र भीती वाटत होती. हत्ती माझ्यावरून उडी मारायला गेला आणि जर तो पडला तर मी चिरडून जाईल, माझा तर जीवच जाईल. तेवढ्यात हत्ती तेथून धावू लागला. हत्तीच्या धावण्यामुळे जवळच्या नारळाच्या झाडावरील नारळ पडू लागले. हत्तीला मात्र काहीच समजत नव्हते. तो पळू लागला. ससा मात्र आपला जीव वाचवण्यासाठी धूम पळत सुटला. पळता पळता ससा विचार करू लागला, हत्तीपेक्षा हे नारळच बरे. माझा मित्र जर माझ्यावर पडला असता तर मला माझे प्राण गमवावे लागले असते. यावरून आज आपण काय शिकलो? खरे मित्र बनवायचे असतात, पण असे खेळ कधीच खेळायचे नाहीत, ज्यामुळे आपले काही नुकसान होईल. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर, तोपर्यंत काळजी घ्या. बाय, धन्यवाद.